नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचं वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, पुन्हा वादळाचे संकट. महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीत फूट, शिवसेना शिंदेगड भाजपला टक्कर देणार. परराज्यातून येणाऱ्या 4 रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग व कणकवलीत थांबा. उरण भाजपा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात. यमन किनाऱ्याजवळ LPG टँकरमध्ये स्फोट, 23 भारतीय सीमॅन बचावले. राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसतोय. देशातील मान्सूनचे ढग दूर गेलेत, मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक भागात पाऊस पडतोय. ऐन दिवाळीच्या तोंडावरही अनेक भागात पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आता 20, 21, 22, 23, 24 आणि 25 ऑक्टोबर दरम्यान पावसाचा इशारा दिलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 7 दिवसात केरळ, तमिळनाडू, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचे संकेत आहेत. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि लातूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात. त्यातच आता सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यामध्ये तीव्र मतभेद समोर आलेत. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मित्र पक्षांकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल टोकाची नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे अनेक भागातील पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरलाय. त्यामुळे मुंबई वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यात महायुती धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना शिंदे गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली. नाशिक, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद यांसारख्या महत्त्वाच्या विभागातील आमदार, जिल्हाप्रमुखांनी महायुतीत जागा वाटप आणि मित्रपक्षांचे धोरण यावर तीव्र आक्षेप नोंदवलाय. रेल्वे मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांवर परराज्यातून येणाऱ्या 4 गाड्यांना थांबा मंजूर केला. लवकरच 4 गाड्यांचे थांबे अंमलबजावणीत येणार आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या नवीन आदेशानुसार हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस, एर्नाकुलम अजमेर मरुसागर एक्सप्रेस या 2 गाड्या सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक येथे थांबतील, तर हिसार कोईमतूर एक्सप्रेस आणि गांधीधाम नगरकोइल एक्सप्रेस या 2 गाड्या कणकवली रेल्वे स्थानक येथे थांबतील. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानकाबाबत गाड्या थांबण्याचा निर्णय केव्हा होणार याची प्रतीक्षा प्रवासी वर्गाला आहे. भाजपा उरण जिल्ह्यातर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार आशिष शेलार यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विविध विकासात्मक आणि संघटनात्मक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, माजी सरपंच हेमांगी ठाकूर, उबाटा गटाचे माजी सरपंच दीपेश कोळी, माजी सरपंच नंदकुमार पाटील, माजी सरपंच भावना पाटील, माजी उपसरपंच नंदकुमार म्हात्रे यांसह ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या सर्वांचे पक्षामध्ये स्वागत करण्यात आले. यमन देशातील अदन समुद्रात गॅस भरलेला टँकर जहाज AV फाल्कनमध्ये स्फोट होऊन आग लागली. यामध्ये 23 भारतीय सीमॅनना सुरक्षित वाचवण्यात आले आहे. जहाज ओमान ते जिबुती जात होते. युरोपीय संघाच्या नौसेनेने अभियान राबवून या जहाजावरील कर्मचाऱ्यांची सुटका केली. जहाजात पेट्रोलियम पदार्थ असल्याने अद्याप धोका कायम आहे. या जहाजावरील 2 कामगार स्फोटानंतर बेपत्ता आहेत. जहाजाचा 20% भागाला आग लागली आहे, तेव्हा काही कामगार भाजल्याची शक्यताही आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.